नमस्कार, काजल्स रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. गणपती बाप्पा आणि गौरायांचं लवकरच आगमन होणार आहे आणि त्यांच्यासाठी आपण वेगवेगळे फराळाचे पदार्थ तर बनवतच असतो. म्हणूनच आज मी तुमच्यासाठी झटपट तयार होणाऱ्या चकलीची रेसिपी घेऊन आली आहे. ही चकली बनवण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची भाजणी बनवण्याची सुद्धा गरज नाही. आपल्या घरी उपलब्ध असणाऱ्या ज्वारीच्या पिठापासून आपण ही चकली बनवणार आहोत. ही चकली खूप मस्त, खमंग आणि खुसखुशीत तयार होते. रेसिपी संपूर्ण पहा आणि आवडली तर नक्की लाईक करा. चला तर मग वेळ न घालवता या खमंग खुसखुशीत चकल्या कशा बनवायच्या ते पाहूयात. सगळ्यात पहिले मी ते गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आपल्याला 1.5 कप पाणी घ्यायचं आहे. या कपने मी ते मोजून घेतलेलं आहे. तुम्ही कोणताही 1 कप किंवा वाटी सेट करा आणि त्याने सगळं साहित्य मोजून घ्यायचं आहे आपल्याला. पाण्यामध्येच आपण घालणार आहोत 2 छोटे चमचे तीळ. जो आपला पोहे खाण्याचा जो चमचा असतो ना, त्याने सगळं साहित्य मी ते मोजून घेतलेलं आहे. 3 चमचे आपल्याला तेल घालायचं आहे. 2 छोटे चमचे लाल तिखट आणि पाव चमचा हळद. लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता. अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे. त्यासोबत चवीपुरतं मीठसुद्धा आपल्याला घालायचं आहे याच्यामध्ये. आणि या पाण्याला आता आपल्याला खळखळ अशी उकळी येऊ द्यायची आहे. गॅस मोठा करूयात आणि उकळी येऊ देऊयात. इथे आता तुम्ही बघू शकता की पाण्याला छान अशी खळखळ उकळी आलेली आहे. हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आणि गॅस आपल्याला इथे आता कमी करायचा आहे आणि कमी गॅस करूनच याच्यामध्ये आता आपल्याला पीठ घालायचं आहे. इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. हे पीठ 2 कप आहे. ज्या कपने आपण पाणी घेतलं होतं त्याच कपने इथे मी 2 कप पीठ घेतलेलं आहे. 2 कप पिठासाठी आपल्याला 1.5 कप पाणी वापरायचं आहे. व्यवस्थित हे आता मिक्स करून घेऊयात. ज्वारीचं दळण करताना त्याच्यात मी थोडेसे तांदूळसुद्धा घालते. त्यामुळे इथे मी वरून एक्स्ट्राचं तांदळाचं पीठ घातलेलं नाही. तुम्ही जर दळणामध्ये तांदूळ घालत नसाल तर इथे तुम्हाला 3 ते 4 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे. आणि व्यवस्थित आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी सगळं हे छान असं पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. इथे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून 10 ते 15 मिनटं आपल्याला अशीच वाफ काढून घ्यायची आहे. 10 ते 15 मिनटं झालेली आहेत आणि याच्यावरती झाकण काढूयात आणि हे पीठ आपल्याला व्यवस्थित असं आता मोकळं करून घ्यायचं आहे. पिठाला ना जास्त प्रमाणात जर वाफ बसली ना तरीही आपल्या चकल्या व्यवस्थित होत नाहीत. व्यवस्थित पीठ आता मोकळं करून घेऊयात. पूर्णपणे हे पीठ थंड झालेलं नाही, हलकं कोमट झालेलं आहे. एका मोठ्या परातीमध्ये किंवा ताटामध्ये हे पीठ काढून घेऊयात. इथे मी या परातीमध्ये हे पीठ काढून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला पाण्याचा हात घेऊन हे पीठ मळून घ्यायचं आहे. हाताला जर चटके लागत असतील ना तर तुम्ही फुलपात्र किंवा वाटी घेऊन हे पीठ थोडंसं मळून घेऊ शकता आणि नंतर कोमट झाल्यानंतर तुम्ही ते हाताने सुद्धा मळून घेऊ शकता. पीठ जर तुम्हाला इथे जास्तीच कोरडं वाटत असेल तर तुम्ही इथे थोडंसं पाणी घालून हे पीठ मळून घेऊ शकता. हलकं कोमट पाणी इथे तुम्ही वापरू शकता. आणि थोडं थोडं हाताला पाणी घेऊन हे पीठ छान असं आपल्याला मळून घ्यायचं आहे. कारण की ज्वारीच्या पिठाला चिकटपणा नसतो, त्यामुळे इथे व्यवस्थित आपलं पीठ मळायचं आहे. पीठ जर मळताना कमी पडलं ना तर आपली चकली व्यवस्थित पडली जात नाही, ती तुटली जाते. त्यामुळे पीठ मळताना ते व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. पीठ आपल्याला ना जास्ती पातळही नाही आणि जास्ती घट्टही मळायचं नाही. पीठ जर पातळ झालं तर चकलीला काटे व्यवस्थित पडले जात नाही आणि जास्ती घट्ट झालं ना तर चकली पाडताना आपल्यालाच त्रास होतो. त्यामुळे पीठ व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे. ज्वारीचं पीठ आहे ना ते प्रत्येकाचं वेगवेगळं असणार आहे, त्यामुळे पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्ती होऊ शकतं. त्यामुळे नंतर जर पाणी लागलं तर तुम्ही थोडंसं पाणी घालून हे पीठ व्यवस्थित मळून घेऊ शकता, पण आधीच एक्स्ट्राचं पाणी घालू नका. इथे आता आपलं हे पीठ तयार झालेलं आहे. छान असं मी हे मळून घेतलेलं आहे. याचे असे 2 गोळे करून घेऊयात आणि एकाचा असा लांबट आकार करून घेत आहे, म्हणजे चकलीच्या साच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित पीठ भरता येईल. इथे आता मी चकलीचा साचा घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आता आपण हे पीठ भरून घेऊयात. पीठ भरत असताना ही व्यवस्थित ते भरून घ्यायचं आहे. दाबून आपल्याला भरून घ्यायचं आहे. आतमध्ये कुठेही गॅप राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, कारण की आतमध्ये जर गॅप राहिला ना तर चकली पाडताना ती तुटली जाते. इथे आता आपण चकल्या पाडून घेऊयात. तुम्हाला जेवढ्या मोठ्या किंवा छोट्या हव्यात त्या अंदाजाने तुम्ही ते चकल्या पाडून घेऊ शकता. तुम्ही बघू शकता किती मस्त अशी आपली चकली तयार झालेली आहे. कुठेही ती अजिबात तुटलेली नाही आणि याला काटेही किती छान पडलेले आहेत, तुम्ही बघू शकता.
जेवढं चांगलं पीठ आपण मळू ना, तेवढ्याच चांगल्या आपल्या चकल्या तयार होतात. कुठेही पाडताना त्या तुटल्या जात नाहीत. मस्त तयार होतात, एकदम खमंग आणि खुसखुशीत. इथे मी एक चकलीचा साचा आहे ना, तो संपूर्ण आता पाडून घेणार आहे. तुम्ही इथे बघू शकता, की मी चकली बाजूला उचलून ठेवत आहे, तरीसुद्धा ती तुटली जात नाही. एकदम परफेक्ट आपली चकली इथे तयार झालेली आहे. इथे मी सगळ्या चकल्या अशा पाडून घेतलेल्या आहेत. एक साचा इथे मी चकलीचा पाडून घेतलेला आहे. आता आपण यात तळून घेऊयात. तळण्यासाठी तेल मी आधीच गरम होण्यासाठी ठेवून दिलं होतं. तेल इथे गरम झालेलं आहे. तेल एकदम कडकडीत आपल्याला गरम हवं आहे. गरम तेलामध्येच आपल्याला या चकल्या सोडायच्या आहेत. थंड तेलामध्ये जर तुम्ही चकल्या सोडल्या ना, तर त्या तेलामध्ये लगेचच विरघळणार आहेत. त्यामुळे कडकडीत तेल गरम होऊ द्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला चकल्या तेलामध्ये सोडून घ्यायच्या आहेत आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे. आणि थोडीशी चकली कडक झाल्यानंतरच आपल्याला तिला उलटवून घ्यायची आहे. लगेचच तिला हात लावायला जायचा नाही, नाहीतर चकली तुटली जाते. तिला थोडा वेळ सेट होऊ द्यायची, थोडीशी कडक होऊ द्यायची आणि नंतरच आपल्याला इथे उलटवून घ्यायचे आहेत. आणि छान आता आलटून-पालटून छान अशी चकली तळून घेऊयात. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे. मोठ्या गॅसवरती जर आपण चकल्या तळल्या त्या वरून करपल्या जातात आणि आतून कच्च्या राहतात आणि त्यानंतर नरम पडतात. त्यामुळे चकली तळत असताना व्यवस्थित कमी गॅसवरतीच आपल्याला ती तळून घ्यायची आहे. इथे आता तुम्ही बघू शकता चकल्या आपल्या छान अशा तळल्या गेलेल्या आहेत. डार्क कलरवरतीच आपल्याला या चकल्या तळून घ्यायच्या आहेत. इथे या चकल्या छान अशा तळल्या गेल्या आहेत. काढून घेऊयात आणि उरलेल्या पण आपण याच पद्धतीने तळून घेणार आहोत. इथे मी आता दुसरा घाणा तळण्यासाठी सोडत आहे. चकली सोडत असताना गॅस मोठा ठेवायचा आहे आणि नंतर मीडियम करायचा आहे. मोठ्या गॅसवर जर तुम्ही चकली तळली ना, तर ती अजिबात चांगली होत नाही, मऊ पडली जाते. त्यामुळे मीडियम गॅसवरतीच आपल्याला चकली छान अशी तळून घ्यायची आहे कुरकुरीत होईपर्यंत. चकली जर आतमध्ये थोडी जरी कच्ची राहिली ना, तर ती नरम पडणार. त्यामुळे चकली तळत असताना व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत. इथे आता तुम्ही बघू शकता याही चकल्या छान अशा तळल्या गेल्या आहेत. थोड्याशा डार्क कलरवरती आपल्याला या चकल्या काढून घ्यायच्या आहेत. म्हणजे छान अशा खमंग खुसखुशीत तयार होतात. इथे मी सगळ्या चकल्या तळून घेतलेल्या आहेत आणि मस्त अशा आपल्या ज्वारीच्या पिठाच्या चकल्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता किती छान या तयार झालेल्या आहेत. याला काटेही किती मस्त पडलेले आहेत ना आणि अजिबात ही तेलकट होत नाही. तुम्ही इथे बघू शकता आणि तळण्यासाठी तेलही कमी लागतं. इथे तुम्हाला मी एक तोडून सुद्धा दाखवणार आहे. तुम्ही याचा आवाजसुद्धा ऐकू शकता. किती मस्त झालेले आहेत. एकदम खमंग आणि खुसखुशीत अशा या चकल्या तयार होतात. आतून एकदम अशा पोकळ अशा या तयार होतात. तुम्ही ते बघू शकता. किती छान अशा या चकल्या तयार झालेल्या आहेत. आणि खातानाही खूप छान लागतात. कोणी म्हणणार सुद्धा नाही की या ज्वारीच्या पिठाच्या चकल्या आहेत. अगदी सहज ही तुटली जात आहे. तुम्ही ते बघू शकता किती मस्त अशा आपल्या या ज्वारीच्या पिठाच्या चकल्या तयार झालेल्या आहेत. गौरी गणपती बाप्पांसाठी या चकल्या नक्की करा. तुम्हाला नक्की आवडेल ही रेसिपी. रेसिपी जरा जरी आवडली ना, तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.